सध्या मटारचा सीझन सुरू आहे, तर मी मटार आणि पोहे यापासून आज खूपच कुरकुरीत आणि चटपटीत अशी रेसिपी तयार केली। तर सगळ्यात आधी यासाठी इथे मी गॅसवरती पाणी गरम करत ठेवलं आहे। 2 ग्लास पाणी गरम करत ठेवलं आहे। यामध्ये 1 वाटी मटार घालायचा आहे। कुठलीही एक वाटी घ्यायची आणि तिने 1 वाटी मटार इथे मोजून घालायचं आहे। थोडंसं मीठ घातलं आहे आणि मटार आता शिजतोय तोपर्यंत इथे आता मी पोहे घेते। तर पोहे जेवढा आपण मटार घेतला तेवढाच इथे आपल्याला पोहे घ्यायचे आहेत। ज्या वाटीने मटार मोजून घेतला त्या वाटीने मोजून 1 वाटी पोहे घेतलेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे इथे चालतील। पोहे 2 ते 3 वेळा मी स्वच्छ धुवून घेतले। यानंतर यातलं पाणी काढून टाकलं आणि चाळणीवर पोहे आता असे निथळत ठेवलेत, म्हणजे याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल, त्याबरोबरच पोहे सॉफ्टसुद्धा होतील। इथे पोहे आता मी निथळत बाजूला ठेवून दिलेत। मटारसुद्धा शिजतोय तोपर्यंत इथे मी कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलं आहे। आता आपण एक वाटण तयार करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडंसं आलं घेतलं आहे, 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, 1 चमचा धने घेतलेत, अर्धा चमचा जिरं घेतलं आहे आणि अर्धा चमचा इथे मी बडीशेप घेतले। हे आता जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तुम्ही धने जिरे पूडसुद्धा घालू शकता, पण हे असं जाडसर वाटलेला मसाला दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतो रेसिपीमध्ये। इथे आता मटारसुद्धा शिजला आहे, पाहू शकता असा शिजून वरती आला आहे। आपण हाताने असं प्रेस करून एक चेक करूया, पहा अगदी सॉफ्ट झाला आहे। गॅस बंद करूया आणि आता मटार चाळणीमध्ये यातलं पाणी काढून घेऊया, निथळून घेऊया। एका बाउलमध्ये मटार काढून घेतला। आता हा आपल्याला असा मॅश करून घ्यायचा आहे। तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा जाडसर वाटून घेऊ शकता। आता यामध्ये पोहे काढून घ्यायचे आहेत। याबरोबरच आपण जो मसाला वाटून घेतला होता तो यामध्ये काढायचा आहे। सगळा मसाला यामध्ये घातला। आता पोहे आणि मटार आणि जे आपण वाटण होतं सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। खूप छान अशी रेसिपी आहे आणि अगदी सोपी आहे। यामध्ये मी 1 चमचा सफेद तीळ घातलेत, अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घातली आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं, चवीप्रमाणे लाल तिखट घातलं। आपण यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात, त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा। आणि इथे मी आमचूर पावडर घातली, त्याऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता। आता यामध्ये बाइंडिंगसाठी आपल्याला बेसन घालायचं आहे। सुरुवातीला इथे मी 2 मोठे चमचे बेसन घातले। सगळं छान असं मिक्स करूया। यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे। मटार ओलसर आहे, पोहे ओलसर आहेत, त्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। इथे मी आणखी 1 चमचा बेसन घातलं। तर आपण एक वाटी पोहे घेतले होते, 1 वाटी मटार घेतला होता, त्यासाठी इथे मला 3 मोठे चमचे इतकं बेसन लागलं आहे। आता आपण कांदा आणि कोथिंबीर जे चिरून बाजूला ठेवलं होतं ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि आता सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे। तर याचा असा गोळा मी तयार केला आहे। आता याचे आपण वडे बनवूया। तर हाताला इथे मी तेल लावून घेतलं आहे। थोडेसे पातळ असे हे वडे तयार करायचे, म्हणजे छान आतपर्यंत क्रिस्पी होतात। तर इथे मी असे वडे याचे तयार करून घेतलेत। तर इथे मी आणखी वडे तयार करून घेतलेत। आता हे आपण शॅलो फ्राय करणार आहोत। इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवते। यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे। तुम्हाला हवं तर तुम्ही हे वडे डीप फ्रायसुद्धा करू शकता। तेल गरम झालं की इथे मी वडे सोडलेत।
एका वेळेस इथे मी 4 ते 5 वडे फ्राय करून घेते. आपण जे साहित्य घेतलं त्या प्रमाणामध्ये इथे आपले साधारण 10 वडे तयार होतात. एका बाजूने भाजल्या गेल्यानंतर मी हे उलटून घेते. मटार जर घरी असतील तर उरलेलं साहित्य तर आपल्या नेहमीच घरी असतं. नेहमीच्याच घरच्या साहित्यातून अगदी मस्त अशी चमचमीत रेसिपी तयार होते. दोन्ही बाजूने छान असं क्रिस्पी होईपर्यंत आणि असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मी हे वडे फ्राय करून घेतलेत. पाहतानाच तुम्हाला कळत असेल की हे किती क्रिस्पी आहेत. काढून घेऊया. तर इथे मी हे टोमॅटो केचप बरोबर सर्व केलेत. कुठल्याही चटणीबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता. खूप मस्त लागतात. संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही हे वडे तयार करू शकता. आणि सध्या तर मटारचा सीझन आहे. एकदा तरी हे वडे नक्कीच बनवायला हवेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.